नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक वेळी प्रोग्रामला गेल्यानंतर तिथे आपण विचारतो की जेवणानंतर स्वीट कोर्समध्ये काय आहे. प्रत्येकालाच वाटणारी ही शंका आहे की नक्की हा स्वीट कोर्स कधी घ्यायचा, जेवणाच्या सुरुवातीला घ्यायचा, जेवणाच्या मध्ये घ्यायचा की जेवणानंतर घ्यायचा. स्वीट कोर्स नक्की घ्यायचा कधी, हे आज आपण इथे जाणून घेऊया. हल्लीचाच नुकताच आलेला ट्रेंड असा आहे की प्रत्येक वेळी जेवणानंतर स्वीट कोर्स घेणं. मग अगदी आपण घरी जरी असो तर तरीही प्रत्येक वेळेस जेवणानंतर, मग ते दुपारचं असो किंवा मग ते रात्रीचं जेवण असो, प्रत्येक वेळेस रात्रीही आपण जेवणानंतर स्वीट कोर्स घेतो. काय मग स्वीट कोर्स जेवणानंतर घेणं योग्य आहे का, याचा कधी आपण विचार केला आहे का? तर ह्या हल्लीच्या ट्रेंड बद्दल आणि स्वीट कोर्स बद्दलच आपण आज जाणून घेऊया. नक्की गोड पदार्थ खायचा कधी, जेवणाच्या सुरुवातीला, जेवणाच्या मध्ये की जेवणानंतर? नक्की सायंटिफिक अप्रोच काय आहे? आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम गोड पदार्थ कधी डायजेस्ट करेल, या सर्वांबद्दलच आज आपण विचार करूया. जेव्हा आपलं जेवण झालेलं नसतं तेव्हा आपलं पोट पूर्णतः रिकामं असतं. या रिकामा असलेल्या पोटामध्ये मग हवेचं वास्तव्य असतं, हे सांगण्यासाठी एक सायंटिफिकरित्या खूप रिसर्च केले गेलेले आहेत. जसं आपण म्हणूयात एखादी बंद खोली आहे, तिच्यामध्ये काहीही सामान नाही, पण अशा बंद खोलीमध्येही हवेचं वास्तव्य असतं, हे प्रूव्ह झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या पोटाचंही आहे. पूर्वीच्या काळी म्हणायचे की खाली दिमाग शैतान का घर, तसंच खाली पेट हवेचं वास्तव्य, हे इथे विसरायला नको. अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, वेअर इज अ एम्प्टी स्टमक देअर इज अ वात दोष. म्हणजेच काय, पोट रिकामं असेल तर तिथे हवेचं वास्तव्य, वायूचं वास्तव्य, वात दोष हा वाढलेला असणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कित्येक दिवस, कित्येक महिने पोटामध्ये सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला अन्न टाकत नसेल, म्हणजे अन्न घेत नसेल, तर मग पोट रिकामं राहून, सतत रिकामं राहून तिथे वायूचं वास्तव्य जास्त प्रमाणात वाढतं आणि त्या अकॉर्डिंग टू त्या व्यक्तीला पोटाचे आजार सुरू होतात. तर मग हे आजार नक्की कसे सुरू होतात आणि आपण मग गोड पदार्थ नक्की घ्यायचा कधी आहे, हे इथे समजून घेऊया. जुन्या काळी आपले पूर्वज कधीही बाहेर लहान मुलांना, मोठे व्यक्ती असेल, चांगलं काम करण्यासाठी जात असेल, कधीही बाहेर पडताना त्याला खाली पेट पाठवत नसत. सुरुवातीला न्याहारी, ब्रेकफास्ट हे घेऊनच पाठवत होते. याचा अर्थ कसा होता की शरीरातील वॉटर बॅलन्स, त्याचबरोबर वातदोष व्यवस्थित राहावा म्हणून ते सुरुवातीला दही साखर मिक्स करून ते बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला देत असत. त्याचबरोबर जेव्हा पोट खाली असतं त्यावेळी गोड पदार्थ म्हणजेच मधुर रस घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपले पूर्वज किती टॅलेंटेड होते, इंटेलिजंट होते, याची कल्पना इथे येते. म्हणजेच काय, आपला प्रश्न होता की गोड पदार्थ कधी घ्यायचे नक्की, जेवणाच्या सुरुवातीला घ्यायचे, जेवणामध्ये घ्यायचे की जेवणानंतर घ्यायचे? दिवसाच्या सुरुवातीला तर गोड पदार्थ घ्यायलाच सांगितलेला आहे आपण, ते आता आपण बघितलं. मग जेवणाच्या सुरुवातीला गोड रस घ्यायचा आहे की जेवणानंतर घ्यायचा आहे, ते आता आपण कारणरित्या सायंटिफिक अप्रोच कसा आहे हे आपण सायंटिफिकरित्या बघूया. या मागचा सायंटिफिक अप्रोच जर बघितला तर जेवणाच्या सुरुवातीलाच गोड पदार्थ हे खायला हवेत. जो हल्लीचा ट्रेंड आहे की गोड पदार्थ हे जेवणानंतर घ्यावेत, तो अतिशय चुकीचा आहे. गोड पदार्थ हे पचायला जड असतात, त्याचबरोबर ते हेवी असल्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीमला त्रासदायक आहेत. जर ते सुरुवातीलाच घेतले गेले तर जसं जसं आपण अन्न घेत असतो तसे तसे तोपर्यंत पचायला अन्नाची सुरुवात होते. पाचक रस शरीरात अन्न पचन करायला सुरुवात करतात, त्यामुळे पोटावरती खाल्लेल्या अन्नाचा ताणही येत नाही आणि कमी आहारामध्ये पोट भरते. हे त्यामागचं सायंटिफिक अप्रोच आहे.
मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आपण बाहेर जेवणाला जाणार आहोत, त्याचबरोबर पार्ट्यांना जाणार आहोत, म्हणजेच काय, स्वीट कोर्स आपण जेव्हा जेवणाच्या शेवटी घेतो त्याआधी आपण पोटभर अन्न घेतलेलं असतं. पोटभर अन्न घेतल्यानंतर आपण त्यानंतर स्वीट कोर्स घेणार आहोत. पोटभर अन्न घेतल्यानंतर त्यानंतर आपण गोड पदार्थ खाणार आहोत, तेही अनलिमिटेड आवडीचा असेल तर. त्यामुळे काय होणार आहे, पोटावरती अन्नाचा खूप जास्त प्रमाणात लोड येणार आहे आणि पचनशक्ती कमकुवत होऊन पाचक रस शरीरातले तयार होऊन अन्न पचन करावयास तितकाच वेळ जाणार आहे. म्हणजे 6 ते 7 तास अन्न पचन होण्यासाठी लागणार आहेत. म्हणूनच आपण जो हल्लीचा आलेला ट्रेंड आहे की आपल्या पचन संस्थेचा विचार करून, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विचार करून, म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, हल्लीचा जो ट्रेंड आलेला आहे की जेवणानंतर स्वीट कोर्स घेणे, हा किती चुकीचा आहे हे समजतं. त्याचबरोबर तो डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी हानिकारकही आहे हेही समजतं. म्हणजेच काय, गोड पदार्थ कधी घ्यावेत, ते जेवणाच्या सुरुवातीला घ्यावेत हे आपल्याला इथे सांगायचं आहे. नवीन नवीन आलेल्या ट्रेंडचा विचार करत असताना, नवीन ट्रेंड आत्मसात करत असताना त्याचा विचारही व्हावा की ते आपल्या पोटासाठी, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी योग्य आहेत का, खाणं पिणं योग्य आहे का, तसं खाणं पिणं योग्य आहे का, की ते आजार निर्माण करणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि ट्रेंड सोबत ट्रेंडी कसं व्हावं किंवा ट्रेंड सोबत ट्रेंडी होत असताना आपण आपले प्रिन्सिपल्स विसरतो आहोत का आणि आजारांना आमंत्रण देत आहोत का, याचाही विचार करावा.